महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचं आज नाशिकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। ते 83 वर्षांचे होते। बाम यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुधा, नरेंद्र आणि अजित ही 2 मुलं असा परिवार आहे। बाम यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाइतकाच धक्का भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या आजी आणि माजी खेळाडूंना बसलाय। पोलिसी सेवेत नेमबाजीचा सराव करता करता बामसर नेमबाजी या खेळाकडे आकर्षित झाले। भारतीय नेमबाजांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ कणखर मानसिकतेअभावी ते मागे पडतात असं त्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी बामसरांनी क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि आपल्या ज्ञानाचा नेमबाजीसह विविध खेळातल्या दिग्गज खेळाडूंना त्यांनी लाभ दिला। नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, पुलेला गोपीचंद यासारख्या अनेक प्रतिथयश खेळाडूंचे स्फूर्तिदाता अशी ओळख बामसरांनी गेल्या 25 वर्षात मिळवली होती। पोलीस खात्यात त्यांनी 34 वर्ष सेवा केली। पोलीस महासंचालक या पदावरून ते निवृत्त झाले। पोलीस सेवेत नेमबाजीचा सराव करताना नेमबाजी या खेळाकडे ते आकर्षित झाले। नेमबाज मागे का पडतात याचा शोध घेत त्यांनी क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यासही केला। क्रीडा मानसशास्त्रातील आपल्या ज्ञानाद्वारे विविध खेळातील खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलं। अंजली भागवत, सुमा शिरूर, कविता राऊत, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, गोपीचंद यांच्यासह अनेकांचे ते मार्गदर्शक आहेत। क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी 2014 साली महाराष्ट्र शासनाच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आलं। मार्ग यशाचा, संधीचं सोनं करण्याची इच्छाशक्ती, विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे।